तर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब विठ्ठलाची पूजा केली। या पूजेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलंय। वारकऱ्यांसाठी बारीक लक्ष देणारा पहिलाच मुख्यमंत्री असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। खूप मोठा दिवस आहे आणि तिसरी वेळ जी आहे आमची पूर्ण चारी पिढ्या आजोबा शिंदेसाहेब रुद्रांश माझी आई वृषाली हे सगळे मिळून पांडुरंगाची पूजा आज पार पडली आणि तिसऱ्यांदा हा मान जो आहे तो आमच्या परिवाराला इथे मिळतोय, मुख्यमंत्री महोदयांना मिळतोय। खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे। एक वेगळी ऊर्जा जी आहे ही दरवर्षी ह्या पूजेनंतर इथून घेऊन जातो आणि जास्त बळ जे आहे हे अजून चांगलं काम करण्यासाठी इथून मिळतं। बारीक लक्ष ठेवून या वारीमध्ये चांगल्या सुविधा कशा मिळतील त्यासाठी प्रयत्न केले, पण ह्या वर्षी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचं काम केलं। त्याचबरोबर जागोजागी पाण्याची व्यवस्था असेल, निवाऱ्याची व्यवस्था असेल, खाणपानची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी, इन्शुरन्स असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम सरकारने केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी झाल्या तर एक वेगळं चैतन्य, एक चांगलं आनंदाचं वातावरण वारकऱ्यांमध्ये आहे की एवढं बारीक लक्ष देऊन वारकऱ्यांसाठी, वारीसाठी काम करणारा मला वाटतं पहिलाच मुख्यमंत्री आहे। आणि मुख्यमंत्री 2 दिवस अगोदर येऊन या पंढरपूरमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा मिळतील याच्यासाठी बारीक लक्ष देऊन आहेत। निर्मल वारी एक वेगळा उपक्रम जो आहे तो देखील सरकार या ठिकाणी राबवते। तर मला वाटतं एकंदरीत चांगलं दरवर्षी चांगल्या सुविधा देण्याचं काम सरकार करते। महामंडळ देखील स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या महामंडळाच्या निमित्ताने, त्याच्या माध्यमाने अजून चांगली कामं, अजून चांगली सुविधा या वारीच्या निमित्ताने पुढच्या वर्षी आणि त्याच्या अनेक वर्ष कसे देता येतील ह्या महामंडळातून होईल। आणि मला वाटतं लाखो भाविक, लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, त्यांची कुठलीही असुविधा नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी बारीक सारीक विचार करण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे, या सरकारने केलेलं आहे। म्हणून लोक खुश आहेत। आज पांडुरंगाच्या आशीर्वादामुळेच आम्ही सगळे लोक इथे आहोत। त्याच्याच आशीर्वादामुळे त्यांनी बोलवल्यामुळे आज इथे पूजेचा मान जो आहे हा पूर्ण आमच्या परिवाराला इथे मिळालेला आहे। आणि सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य चांगलं लाभो, चांगलं काम या सरकारच्या माध्यमाने अजून येणाऱ्या काळामध्ये होत राहू। तळागाळातील लोकांपर्यंत ज्या ज्या योजना आम्ही केल्या गेल्या 2.5 वर्षांमध्ये प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं, त्याला अजून बळ मिळो, मुख्यमंत्र्यांना बळ मिळो। जे मुख्यमंत्री 17-17, 18-18 तास काम करतात त्यांना चांगलं आरोग्य लाभो, जेणेकरून अजून चांगलं काम जे आहे हे लोकांसाठी करू शकतील।